एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळांची भेट घेतली। दगडू सपकाळ एकनाथ शिंदेंमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली आहे। त्यामुळे दगडू सपकाळ ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे जाणार का अशी देखील एक चर्चा ऐकायला मिळते। याचं कारण आहे दगडू सपकाळ यांची नाराजी। मुलीला तिकीट न मिळाल्यामुळे दगडू सपकाळ शिवसेनेमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे। पाहूयात। म्हातारी माणसं झाली की गरज संपते। आमच्या लक्षात आलं अपमान करून घ्यायचा ह्या वयात त्याच्यापेक्षा आपल्या घरी बसलेलं चांगलं। विश्वासू माणसाची गरज उभाटायला राहिलेली नाही हे यावरून स्पष्ट होतं। दारात कुणी माणूस आला तर तुम्ही त्याला घरात घेणार नाही, मी नवीन ओढू शकतो। आला गेला, आला बसला गेला। या एक दिवसाच्या बातम्या असतात, नंतर हे जे जातात त्यांचं काय होतं, कुठे अदृश्य होतात बरं का, हे कधीच कळत नाही। मुंबई महानगरपालिकेच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसतायत। आधी नाराज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ प्रभाग क्रमांक 203 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होती, मात्र या प्रभागातून भारती पेडणेकरांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे नाराज सकपाळ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। बघा आता ते काल प्रचाराला घेऊन फिरत होते। प्रचार त्यांचा 10 वाजेपर्यंत संपलं, 10:15 वाजता ते दारात आले आणि मला सांगा तसं तो आमचा नातेवाईक आहे, आमचं एक गाव आहे, पलीकडच्या बाजूला त्यांचं गाव आहे, 1-2 किलोमीटरचा अंतर आहे। पण दारात कुणीही माणूस आला तर तुम्ही त्याला घरात घेणार नाही, मी नवीन ओढू शकतो। आला गेला, आला बसला गेला। चर्चा काय काय चर्चा होणार? दगडू सपकाळ हा शिवसेना प्रमुखाच्या काळापासून विभाग प्रमुख राहिलेला आहे। सगळ्यात विश्वासू माणूस म्हणून त्याला समजलं जातं, परंतु आता विश्वासू माणसाची गरज उभाटायला राहिलेली नाही हे यावरून स्पष्ट होतं। म्हणून आता दगडू सपकाळांनी काय निर्णय घ्यायचा आहे हा त्यांचा जरी प्रश्न असला, परंतु अशा निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होतो हे आता मुंबईकर सुद्धा पाहत आहेत। मुलीला तिकीट न मिळाल्यानं दगडू सकपाळ यांनी त्यांची जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे। शिवसेनेत मी नाराज आहे, अपमान करून घेण्यापेक्षा घरात बसलेलंच बरं असं म्हणत सकपाळांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली। तर सकपाळ आमचेच नेते, त्यांच्या घरी जाऊन आम्ही समजूत काढू असं राऊतांनी म्हटलंय। म्हणजे तुम्ही नाराज आहात हा विषय आहे? सवालच नाही पाहिजे, मी नाराज आहे। पण त्याच्या मागचं काय? ज्या पक्षानं मला एवढं मोठं बनवलं, मातोश्री आमची दैवत आहे, तिथे असं घडायला लागलं तर कसं होणार? काय पक्षाच्या बाबतीत होणार? तुम्ही मला एक फोन करायचा होता आणि सांगायचं होतं की दादा मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही माझ्यावर सोपून द्या, त्याच्यामध्ये काय करायचं साधं फोन म्हणजे आमची गरज संपते। म्हणून म्हातारी माणसं झाली की गरज संपते। आमच्या लक्षात आलं अपमान करून घ्यायचा ह्या वयात त्याच्यापेक्षा आपल्या घरी बसलेलं चांगलं। ठीक आहे, ते नाराज असू शकतात, आम्ही त्यांच्या घरी जाऊ। मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं। मी चौकशी केली, मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे। पण दगडू दादा हे आमचेच आहेत। आता एकनाथ शिंदे, निलेश राणे यांना एक दिवसाची बातमी हवी असते, याला फोडला त्याला फोडला, या एक दिवसाच्या बातम्या असतात, नंतर हे जे जातात त्यांचं काय होतं, कुठे अदृश्य होतात बरं का, हे कधीच कळत नाही। दगडू सकपाळ हे सुरुवातीपासूनच शिवसेनेचे निष्ठावंत नेते राहिलेत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं, त्यानंतरही सकपाळ हे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलेत, मात्र आता मुलीला तिकीट न मिळाल्यानं ते नाराज आहेत। दगडू सकपाळ हे लालबाग परळमधील राजकारणातील एक मोठं नाव, या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क। शिवडी विधानसभेचे माजी आमदार दगडू सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या नेत्यांच्या फळीतले। शिवडीमधून 2004, 2009 मधून विधानसभेत विजय, तर 2014 मध्ये सकपाळांचा पराभव। दगडू सकपाळ हे मुंबईतील गिरणी कामगार चळवळीतले महत्वाचं नाव। ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा गट आहे। अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। 2 दिवसांपूर्वी संतोष धुरी भाजपात गेले, संदीप देशपांडेंची चर्चा होती। आता ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे नेते दगडू सकपाळ यांची चर्चा सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंसोबत त्यांची चर्चा झाली, त्यामुळे तेही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट,
झी 24 तास